हल्ली 365 दिवसात प्रत्येक दिवशी कोणता तरी डे असतो आणि आपण पण त्याच्या आधी हॅपी शब्द लावून तो दिवस सेलिब्रेट करतो. तसाच असतो हॅपी टीचर्स डे. अहो, पण त्याच दिवशी टीचर्स डे का असतो हे आपण कोणी विचारतच नाही. पण आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आपला टीचर्स डे म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि या पौर्णिमेला गुरुपौर्णिमाच का म्हणतात? याच दिवशी गुरूंना का वंदन करायचं असतं? तर एक पौराणिक कथेनुसार व्यास नावाच्या मुलानं आपल्या आई-वडिलांकडे देवाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. पण आई सत्यवतीनं त्यासाठी परवानगीच दिली नाही. मग काय? मुलानं हट्ट धरला. शेवटी आईनं परवानगी दिली. पण आठवण आल्यावर घरी नक्की ये असं सुद्धा सांगितलं. व्यास जंगलात गेला. त्यानं कठोर तपश्चर्या केली आणि यातच त्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान मिळालं. जगात वंदनीय असा भगवद्गीता हा ग्रंथ सुद्धा त्यांनीच लिहिला. भगवद्गीतेसह एकूण 18 पुराणांची रचना त्यांनी केली. 4 वेदांचा विस्तार केला. भगवद्गीतेसारखा ग्रंथ आपल्याला जीवनात नेहमी दिशा दाखवतो आणि गुरु नेहमीच दिशा दाखवतो. 3000 वर्षांपूर्वी याच पौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आणि त्यांची जयंती म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो.